सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कर्मशिला अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. कंबाईन गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2025च्या अनुषंगाने आपण भाषाविषयक लँग्वेजच्या संदर्भात व्होकॅब्युलरी PYQ सेशन किंवा व्होकॅब PYQ सेशन ही जी काही नवीन लेक्चर सिरीज सुरू केलेलं आहे. सो त्यामधील हे तिसरं लेक्चर असणार आहे. तिसरा एपिसोड हा असणार आहे. यामध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन गट ब आणि गट क मुख्य परीक्षा, सो आतापर्यंत 2024पर्यंत ज्या काही मुख्य परीक्षा झालेल्या आहेत, सो त्यातील महत्त्वाचे जे काही व्होकॅब सेक्शन अंतर्गत विचारलेले जे काही PYQs आहेत, सो ते PYQs आपण या ठिकाणी सविस्तर किंवा इन डिटेल जे काही डिस्कशन आहे ते आपण करतो आहोत. आणि मोस्ट जे इम्पॉर्टंट आहेत, जे भविष्यात येणाऱ्या मुख्य परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात, सो असेच PYQ आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. यामध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यानंतर इडियम्स व फ्रेजेस, अँटोनिम्स, सिनोनिम्स आणि फ्रेझल वर्ब, सो असे 5 सेक्शन आणि त्या अंतर्गत विचारलेले जे काही PYQs आहेत, सो त्याचं विश्लेषण आपण करतो आहोत. या लेक्चरची PDF तुम्हाला कर्मशिला अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिली जाईल. याआधी जे काही 2 एपिसोड अपलोड करण्यात आलेलं आहे, सो त्या लेक्चरची PDF देखील तुम्हाला त्या ठिकाणी एकंदरीतच त्या टेलिग्राम चॅनलवर, कर्मशिला अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिलेले आहे. सो ते तुम्ही ॲक्सेस करू शकता. या व्हिडिओ खाली जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, सो ते चेक करा. त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. सो थेट आपण आपल्या जो काही महत्त्वाच्या विषयाकडे किंवा जो आपण ज्यासाठी आपण या ठिकाणी हे व्हिडिओ सुरू केलेला आहे, सो थेट त्या विषयाला हात घालूयात. सर्वात आधी पहिला प्रश्न जो आहे तो एकंदरीतच कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आणि आपण या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूशन बघतो आहोत. सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड. एक शब्द निवडा जो खाली जे काही ग्रुप ऑफ वर्ड दिलेला आहे, सो त्यासाठी योग्य शब्द निवडा, असा एक या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वन हू टॉक मच विथ लिटल सेन्स. ओके, वन हू टॉक्स मच विथ लिटल सेन्स, सो या ठिकाणी यस पाहिजे होतं. आता जो कुठलाही सेन्स नसताना खूप बडबड करतो, सो त्याविषयी या ठिकाणी एकंदरीतच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, त्यासाठी कोणता वर्ड वापरला जातो, असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पर्याय काय आहे तर गॅरुलस, गॉर्मंट, ग्रिगेरियस की नन ऑफ द अबव. आता सर्वात आधी गॅरुलस म्हणजेच काय तर एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह किंवा लोकाशियस, ज्याला मराठीत आपण वाचाड किंवा बडबड्या म्हणत असतो. म्हणजे कुठलाही सेन्स नसताना जो नेहमी बडबड करत असतो, सो त्यासाठी गॅरुलस हा जो काही शब्द आहे तो वापरला जातो. आणि तेच या ठिकाणी विचारलेलं आहे की वन हू टॉक्स मच विथ लिटल सेन्स. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 गॅरुलस. सो गॅरुलस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. गॅरुलस म्हणजे काय तर जे खूप बडबड करत असतो, काय योग्य काय अयोग्य याचा विचार न करता जेव्हा तो वाचाडपणे किंवा बडबड करत असतो, सो त्याला गॅरुलस म्हटलं जातो. आणि त्याचा इंग्लिश मिनिंग काय होतं तर एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह किंवा त्यालाच लोकाशियस हे देखील शब्द वापरला जातो आहे. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता गॉर्मंट हा शब्द एकंदरीतच अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जो विशेषतः खाण्यामध्ये व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी. ओके, सो ज्याला कुठलाही पदार्थ खाण्याची आवड असणे. ओके, सो त्यासाठी अ पर्सन हू एन्जॉय इटिंग ऑर इट्स लार्ज अमाऊंट ऑफ फूड, सो त्यालाच आपण मराठीमध्ये भोजनभाव किंवा खादड म्हणत असतो. सो खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये जास्त इन्व्हॉल्व असणाऱ्या व्यक्तींसाठी गॉर्मंट हा शब्द प्रयोग केला जातो. त्यानंतर ग्रिगॅरियस. आता ग्रिगॅरियस जो शब्द आहे, सो ग्रिगॅरियस हा एकंदरीतच समाजप्रिय किंवा समाजात किंवा माणसात वावरणारा अशा व्यक्तींसाठी वापरला जातो. लायकिंग टू बी विथ अदर पीपल, ज्याला सोशेबल देखील म्हटलं जातो. हे लक्षात ठेवायचं. सोशेबल म्हणजे काय तर समाजप्रिय, जो विशेषतः गर्दीमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्याला गर्दीमध्ये राहायला आवडतो, समाजात माणसांमध्ये राहायला आवडतो, अशा व्यक्तीसाठी ग्रिगेरियस हा शब्द प्रयोग केला जातो. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो ग्रिगेरियस यावर देखील आयोगाने याआधी प्रश्न विचारलेला आहे.
याचा अर्थ होतो समाजप्रिय. समाजप्रिय. गॉर्मंट म्हणजे भोजनभाऊ किंवा खादाड व्यक्ती. आणि गॅरुलस म्हणजे जो वाचाड आहे किंवा बडबड्या. सो हे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 गॅरुलस. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर पीपल लिव्हिंग इन द सेम एज. एकाच काळात राहणाऱ्या व्यक्तींसाठी कोणता शब्द वापरला जातो किंवा या शब्दासाठी कुठला शब्द पर्यायी शब्द वापरला जातो असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आणि कंबाईन गट क 2023 विचारण्यात आलेला प्रश्न. सो ग्रुप सी मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ओके. डेलिगेट, कॉस्मोपॉलिटन, क्युरेटर, कंटेम्पररीज. आता एकाच काळात असणाऱ्या व्यक्तींसाठी पीपल लिव्हिंग इन द सेम एज त्याला आपण काय म्हणत असतो तर मराठीमध्ये समकालीन, म्हणजेच इंग्रजीमध्ये त्यालाच म्हटलं जातो कंटेम्पररीज. ओके. सो कंटेम्पररीज याचा अर्थ एकाच काळात असणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा समकालीन असणाऱ्या व्यक्तीसाठी. फॉर एक्झाम्पल, गौतम बुद्ध वाज अ कंटेम्पररी ऑफ महावीर जैन. ओके. सो महावीरा. सो यालाच म्हणजे महावीर जैन यांच्याच काळात यांच्याच समकालीन असलेले गौतम बुद्ध अशा शब्दप्रयोग किंवा हे जे काही कंटेम्पररी जे आहे सो एकाच काळात राहणाऱ्या व्यक्तींसाठी वापरला जातो. विशेषतः जी काही हिस्ट्री, एन्शियंट हिस्ट्री वगैरे जे मेडिवल हिस्ट्री आपण अभ्यासतो सो त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये कंटेम्पररीज हा जो काही वर्ड आहे तो वारंवार येताना आपल्याला दिसून येतो. आता इतर पर्यायामध्ये काय दिलेलं असेल सो त्यामध्ये डेलिगेशन, त्यानंतर क्युरेटर, कॉस्मोपॉलिटन. आता डेलिगेशन किंवा डेलिगेट या शब्दाचा अर्थ काय होतो, अ पर्सन ऑथराइज टू रिप्रेझेंट अदर्स. अ पर्सन ऑथराइज टू रिप्रेझेंट अदर्स म्हणजे असा व्यक्ती जो एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या संस्थेकडून रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून नेमला गेलेला आहे. सो त्याला डेलिगेट्स म्हणतात. ओके. सो डेलिगेशन जेव्हा शब्द वापरला जातो सो ते एकापेक्षा जास्त किंवा अनेक लोकांचा जेव्हा एक समूह एखाद्या देशासंदर्भात किंवा एखाद्या संस्थेसंदर्भात दुसऱ्या देशाशी किंवा दुसऱ्या संस्थेशी जेव्हा करार करण्यासाठी जातो सो अशा वेळेस त्याला डेलिगेशन म्हटलं जातं आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, जर युनायटेड नेशनचे एक डेलिगेशन आलेलं होतं ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये G20ची जी काही शिखर परिषद पार पडलेली होती सो अशा वेळेस UN डेलिगेशन आपल्या भारतात आलेलं होतं. सो UN डेलिगेशन म्हणजे काय तर युनायटेड नेशनची प्रतिनिधित्व करणारी एक संस्था किंवा एक अनेक लोकांचा एक समूह किंवा रिप्रेझेंटेटिव्ह. ओके. सो त्याला डेलिगेशन म्हटलं जातो. सो डेलिगेट लक्षात ठेवायचं आहे, अ पर्सन ऑथराइज टू रिप्रेझेंट अदर्स. दॅट मीन्स राजनैतिक प्रतिनिधी किंवा प्रवक्ता. त्यानंतर कॉस्मोपॉलिटन. आता कॉस्मोपॉलिटन हा देखील आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. यावर देखील अ पर्सन हू रिगार्ड्स द होल वर्ल्ड ॲज हिज कंट्री. थोडक्यात वसुधैव कुटुंबकम असा म्हणणाऱ्या व्यक्तीला आपण कॉस्मोपॉलिटन म्हणू शकतो, ज्याच्यासाठी सर्व विश्व किंवा हे जगच एक घर आहे किंवा एक काय म्हणू शकतो त्याच्यासाठी एक कुटुंब आहे. हा जो काही विचारसरणी एखाद्या व्यक्तीमध्ये असेल किंवा या दृष्टिकोनातून एखादा व्यक्ती जगाकडे बघत असेल सो त्याला आपण काय म्हणणार आहोत, कॉस्मोपॉलिटन. ओके. सो कॉस्मोपॉलिटन हे लक्षात ठेवायचं आहे. सो अ पर्सन हू रिगार्ड्स द होल वर्ल्ड ॲज हिज कंट्री. वसुदैव कुटुंबकम किंवा विश्व हेच घर, विश्व हेच माझे घर अशा स्वरूपाचा या ठिकाणी कॉस्मोपॉलिटन हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर क्युरेटर. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. क्युरेटर, अ पर्सन हू लुक्स आफ्टर म्युझियम्स थिंग्स. आता लुक्स आफ्टर याचा अर्थ काय तर जे वस्तू संग्रहालयामध्ये देखभाल करणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा वस्तू संग्रहालयामध्ये जे काही वस्तू असतात. ओके. सो त्याची देखभाल करणारा जो व्यक्ती असतो सो त्याला क्युरेटर म्हटला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. सो अ पर्सन हू लुक्स आफ्टर म्युझियम थिंग्स दॅट इज कॉल्ड क्युरेटर. ओके. सो हे लक्षात ठेवायचं. सो पर्याय क्रमांक 4 अर्थात पीपल लिव्हिंग इन सेम एज कंटेम्पररीज दॅट मीन्स समकालीन हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे परत वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह डिस्क्रायबिंग फॉलोइंग फ्रेज. आता खाली जे काही फ्रेज दिलेला आहे सो त्यासाठी एक अल्टरनेटिव्ह शब्द वापरायचा आहे किंवा आयडेंटिफाय करायचा आहे. एक्सटेम्पोर स्पीच या शब्दाचा अर्थ काय असा एकंदरीतच या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो लक्षात ठेवायचा आहे एक्सटेम्पोर स्पीच याचा अर्थ काय होतो.
आणि हा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच कंबाईन ग्रुप सी 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे मुख्य परीक्षेत. आता एक्सटेम्पोर स्पीच, अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन, ॲन ऑफिशियल अनाउन्समेंट, अ स्पीच मेड विथ प्रिपरेशन, इलोक्वेंट स्पीच. आता कधीही पेपर सॉल्व करताना जर सिमिलर ऑप्शन दिसत असले सो त्या सिमिलर ऑप्शनपैकी ओके मोस्ट ऑफ द टाईम त्या असे काही दोन पर्याय असतात जे एकमेकास सिमिलर असतात किंवा एकमेकांच्या विरोधात असतात. ओके, सो त्यापैकी कुठला तरी एक पर्याय असण्याची जी काही शक्यता किंवा पॉसिबिलिटी जी आहे ते मोस्ट ऑफ द टाईम हाय असतो. या ठिकाणी जे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3मध्ये दिलेला आहे, अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन आणि अ स्पीच मेड विथ प्रिपरेशन. सो हे एकमेकास काय तर अपोजिट म्हणजेच पॅराडॉक्सिकल एकंदरीतच जी काही सेंटेन्स आहे सो दोन्ही पर्यायामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि चौथा पर्याय आहे इलोक्वेंट स्पीच. ओके, सो इलोक्वेंट स्पीच हे असणार नाही. आता अ स्पीच मेड विथ प्रिपरेशन, सो याला एक्सटेम्पोर म्हटलं जात नाही, त्याला प्रॉपर स्पीच म्हटला जातो. सो हे असणार नाही. सो त्याचा अपोजिट असणारा जो काही विदाऊट प्रिपरेशन ही जी काही सेंटेन्स आहे विदाऊट प्रिपरेशन, अ स्पीच मेड विदाऊट प्रिपरेशन, सो दॅट इज कॉल्ड एक्सटेम्पोर स्पीच. तुम्ही शाळेमध्ये किंवा महाविद्यालयात वगैरे एक्सटेम्पोर जी काही स्पीच आहे सो ते आपल्या कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचा समावेश केलेला असतो आणि आपण शाळेत असताना महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये असताना एक्सटेम्पोर स्पीचमध्ये पार्टिसिपेट करत असतो. याच्यामध्ये आपण कुठलाही प्रिपरेशन न करता साधारणतः 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला एखाद्या विषयावर त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट आपल्याला एखाद्या विषयावर बोलायचं असते आणि आपण एकंदरीत सर्वांपुढे जाऊन आपण एखाद्या टॉपिकविषयी बोलतो. सो दॅट इज कॉल्ड एक्सटेम्पोर स्पीच आणि तेच या ठिकाणी विचारलेलं होतं. सो या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1, अ स्पीच मेड विदाऊट प्रिपरेशन. आता इतरही जे काही शब्द आहेत सो जे आपल्याला वारंवार PYQमध्ये दिसून येतात ते शब्द बघूयात. एक्सटेम्पोर स्पीच आताच आपण बघितलं, कोणताही सराव न करता दिलेले छोटे भाषण. समारिटन हा देखील बऱ्याचदा आपल्या प्रश्नपत्रिकामध्ये दिसून येतो. वन हू कम्स टू एड ऑफ अदर्स. आता एड ऑफ अदर्स म्हणजे काय तर जो इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. सो अशा व्यक्तींसाठी समारिटन. ओके, लक्षात ठेवायचं आहे समारिटन हा शब्द वापरला जातो. समारिटन मीन्स काय होतं तर वन हू कम्स टू एड ऑफ अदर्स, इतरांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे सरसावणारा व्यक्ती किंवा तत्पर असलेला व्यक्ती. दॅट इज कॉल्ड परोपकारी देखील आपण त्याला म्हणत असतो. ओके, सो इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे समारिटन. ओके, यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. नोटोरियस म्हणजेच काय तर हॅविंग अँड एव्हिल रिप्युटेशन. एव्हिल रिप्युटेशन म्हणजे काय तर मराठी जर योग्य पर्याय बघितला तर नराधम. ओके, नराधम आपण म्हणत असतो. ओके, नराधम व्यक्ती, दृष्ट व्यक्ती. ओके, एखाद्याचा खून केलेला किंवा एखाद्यावर अत्याचार केलेल्या व्यक्तीसाठी आपण सो त्याची जी काही रेप्युटेशन आहे ती कशी आहे तर दृष्ट प्रवृत्तीचा आहे. सो त्यासाठी नोटोरियस हा जो काही शब्दप्रयोग आहे तो केला जातो. सो लक्षात ठेवायचा आहे हॅविंग अँड एव्हिल रिप्युटेशन. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर हायपोक्रेसी. सो मागच्याच आय थिंक पहिल्याच लेक्चरमध्ये आपण हायपोक्राईट किंवा हिपोक्राईट हा जो काही शब्द दिलेलं होतं सो त्याचं मिनिंग आपण बघितलेलं होतं. तर त्याचा अर्थ होतो ढोंगी किंवा दांभिक. ओके, हायपोक्राईट म्हणजेच एखादा असा व्यक्ती जो वास्तवात वेगळाच आहे पण तो स्वतःच्या बॉडी लँग्वेजमध्ये वेगळंच काहीतरी दाखवतो आहे. ओके, स्वतःला खूप ज्ञानी किंवा तत्त्वज्ञानी समजतो, मात्र ॲक्च्युअलमध्ये तो आहे का तर नाही. मात्र तो ढोंग आणण्याचा किंवा एक ढोंगीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा ढोंग करण्याचा प्रयत्न करतो. सो दॅट इज कॉल्ड हिपोक्रेसी. ओके, सो हिपोक्रेसी म्हणजे काय तर कन्सिलमेंट ऑफ ट्रूथ बिलीफ. ओके, जो सत्य असल्यासारखा भासवण्याचा प्रयत्न करतो. सो सत्य असल्याचे ढोंग करणे किंवा त्यालाच आपण वन वर्डमध्ये दांभिक हा शब्द प्रयोग केला जातो. सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशनवर विचारलेला प्रश्न. चूज द बेस्ट अल्टरनेटिव्ह टू डिस्क्राईब द टाईप ऑफ पर्सन इन गिवन सेंटेन्स. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ही फिअर्स ऑफ बिईंग इन पब्लिक प्लेसेस वेअर देअर आर मेनी अदर पीपल्स. ओके, नॉट पीपल. आता ही फिअर्स ऑफ बिईंग इन पब्लिक प्लेसेस याच्यामध्ये कीवर्ड काय लक्षात ठेवायचं आहे तर पब्लिक प्लेसेसमध्ये तो घाबरतो. ओके, पब्लिक प्लेसेसमध्ये असण्यास तो घाबरतो जिथं खूप काय आहे तर लोक आहेत.
ओके. सो खूप लोक असणाऱ्या पब्लिक प्लेसेस किंवा सार्वजनिक ठिकाणं तो जाण्यासाठी घाबरतो. सो त्याला काय म्हटलं जातं? सो थोडक्यात जे काही वेगवेगळे फोबियाज आहेत आपल्या इंग्लिशमध्ये, सो फोबियाज म्हणजे भीतीदायक जे काही सिच्युएशन आहे, सो त्यासाठी वेगवेगळे शब्द वापरले जातो आहे. सो ते शब्द आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे, कारण वारंवार प्रत्येक मुख्य परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न यावर हमखास असतो. सो ते लक्षात घेऊनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ॲग्रोफोबिया असेल, हायड्रोफोबिया असतील, क्लास्ट्रोफोबिया असतील, सो इतर जे काही आणखी जे फोबियाज आहेत सो ते लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी जो प्रश्नात विचारलेला आहे की पब्लिक प्लेसेस, सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी खूप गर्दी आहे किंवा खूप लोक आहेत, अशा ठिकाणी ज्यांना जेव्हा आपल्याला भीती वाटते, सो त्या सिच्युएशनला काय म्हटलं जातं? क्लास्ट्रोफोबिया, ॲगोरोफोबिया, त्यानंतर हायड्रोफोबिया आणि इसेंट्रिक. आता क्लास्ट्रोफोबिया याचा अर्थ काय होतो? तर फिअर ऑफ कन्फाईन्ड टू स्मॉल प्लेसेस, क्लोज प्लेस किंवा अत्यंत लहान किंवा मर्यादित जागेची भीती. आता हिस्ट्रीमध्ये जेव्हा आपण जी काही प्लासीची लढाई, ओके, प्लासीची लढाई जी आपण बघतो, सो त्यातील एक महत्त्वाचं कारण होतं जी अंधार कोठडीची जी काही घटना आहे, सो त्याच्यामध्ये आय थिंक 143 की 53 जी काही ब्रिटिश जे कर्मचारी होते, तर त्याला तत्कालीन जो काही बंगालचा जो नवाब होता, सो त्याने डांबून ठेवलेलं होतं. सो एका कन्फाईन्ड प्लेसमध्ये, एका छोट्याशा जागेमध्ये अनेकांना जेव्हा दाबून त्यांचा एकंदरीत त्या ठिकाणी गुदमरून मृत्यू झालेला होता. सो छोट्या प्लेसेसची जी काही भीती वाटते, फिअर ऑफ कन्फाईन्ड टू स्मॉल प्लेसेस किंवा क्लोज प्लेस किंवा अत्यंत लहान किंवा मर्यादित जागेची जेव्हा एखाद्याला भीती वाटते, समजा एक छोटीशी जागा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला बंद करून ठेवलं, सो त्या ठिकाणी तुम्हाला जर भीती वाटत असेल छोट्या जागेची, सो दॅट इज कॉल्ड क्लॉस्ट्रोफोबिया. सो क्लॉस्ट्रोफोबियामधून हे लक्षात ठेवायचं आहे, क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजेच कमी जागेत. आता क्लास्ट्रोफोबिया लक्षात कसं ठेवायचं? तर सुरुवातीला हा जो काही शब्द आहे, सो याच्यावरून आपल्याला क्लास लक्षात ठेवायचं. क्लास कसा? तर छोटा क्लास, ओके. सो स्मॉल किंवा कन्फाईन्ड प्लेसची जी काही कन्फाईन्ड प्लेसची जी काही भीती आपल्याला वाटते, फिअर, सो त्यालाच काय म्हटलं जातं? तर क्लास्ट्रोफोबिया. सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ॲग्रोफोबिया किंवा त्याला ॲगोरोफोबिया म्हटला जातो, नॉट ॲग्रोफोबिया, ॲगोरोफोबिया. आता ॲगोरोफोबियाचा काय? तर याचा अर्थ होतो फिअर ऑफ पब्लिक प्लेसेस, ओपन प्लेस, ज्या ठिकाणी खुली जी काही जागा आहे, मात्र पब्लिक प्लेसेस आहे आणि त्या ठिकाणी खूप लोकांची गर्दी असेल किंवा लोक मोठ्या प्रमाणामध्ये असतील, सो अशा ठिकाणी किंवा हे जे काही सिच्युएशन आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जाण्यास जी भीती वाटते, सो त्या भीतीदायक सिच्युएशनला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातो? तर ॲगोरोफोबिया. हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे का? सो यस, ॲगोरोफोबिया, ओके. सो हेच आपल्याला या ठिकाणी प्रश्नात विचारलेलं होतं. ही फिअर्स ऑफ बिईंग इन पब्लिक प्लेसेस वेअर देअर आर मेनी अदर पीपल, सो दॅट इज कॉल्ड ॲगोरोफोबिया, ओके. सो ॲगोरोफोबिया. या ठिकाणी थोडा करेक्शन करा, ॲग्रोफोबिया झालेला आहे. सो ॲगोरोफोबिया हे योग्य स्पेलिंग या ठिकाणी असणार आहे, ओके. हायड्रोफोबिया, ऑफकोर्स हायड्रो याचा अर्थ काय होतो? तर पाणी किंवा पाण्यापासून जी काही एकंदरीत तुम्ही हायड्रोलिक वगैरे जे काही शब्द आपण यूज करत असतो, सो हायड्रोपासून, सो पाण्यापासून जी काही भीती वाटते, सो त्याला काय म्हटलं जातं? तर हायड्रोफोबिया. सो लक्षात ठेवायचं, फिअर ऑफ वॉटर किंवा पाण्याची भीती असणारा जे काही सिच्युएशन आहे, सो त्याला हायड्रोफोबिया म्हणून ओळखले जातात, हे लक्षात ठेवायचं. आणि चौथा पर्याय जे काही इसेंट्रिक दिलेला आहे, सो इसेंट्रिक याचा अर्थ होतो विचित्र किंवा स्ट्रेंज बिहेवियरल पर्सन. एखाद्या व्यक्तीचे जे काही बिहेवियर आहे किंवा वागणूक आहे ते एकंदरीतच विचित्र वाटत असेल, तर्कसंगत नसेल, सो किंवा विसंगत वाटत असेल, सो अशा व्यक्तीच्या सिच्युएशनसाठी किंवा त्या व्यक्तीला इसेंट्रिक, ओके, लक्षात ठेवायचं इसेंट्रिक. सो इसेंट्रिक म्हटलं जातो आहे, सो हे लक्षात ठेवायचं आहे, ओके. इसेंट्रिकचा परत या ठिकाणी स्पेलिंग चुकलेलं आहे, इसेंट्रिक, ओके, डबल सी आहे. विचित्र व्यक्ती किंवा स्ट्रेंज बिहेवियरल, सो हे लक्षात ठेवायचं. आणि या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2, ॲगोराफोबिया, ओके. आता इतर जे काही फोबियाज आहेत ज्यावर आयोगाने याआधी देखील प्रश्न विचारलेला आहे, सो ते देखील आपण बघून घेऊ, जेणेकरून आपला जो काही फोबियाजवर जे काही प्रश्न विचारले जातील त्या एकंदरीतच व्यवस्थित त्या ठिकाणी रिकॉल होईल, ओके. ॲर्कॅनोफोबिया याचा अर्थ होतो स्पायडर, जे काही कोळी असतात, ओके. स्पायडर जे जंगलामध्ये किंवा आपल्या घरात वगैरे
जी जाळी तयार करतात आणि त्यापासून आपल्याला जी भीती वाटते सो त्याला काय म्हटलं जातो तर ॲराक्नोफोबिया. ओके. त्यानंतर ओफिडिओफोबिया याचा अर्थ सापापासून जवळजवळ 90% 95% लोकांना ओफिडिफोबियाज असतात. ओके. सो कारण सापापासून किंवा स्नेक्सपासून आपल्याला भीती वाटत असतो. सो त्याला काय म्हटलं जातं तर ओफिडिओफोबिया म्हणजे काय तर सापापासून भीती वाटणारी सिच्युएशन. सायनोफोबिया कुत्र्यापासून. ओके. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असेलही. सो सायनोफोबिया म्हणजेच काय तर कुत्र्यापासून एखादा दुरूनच आपण रस्त्याने जात असतो आणि दुरूनच एखादा कुत्रा दिसला, मग तो कुत्रा हार्मफुल असो किंवा नसो, आपण त्या कुत्र्याला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. सो त्याला काय म्हटलं जातो सायनोफोबिया. ओके. ऑर्थिनोफोबिया याचा अर्थ होतो ऑर्थिनो हा बर्डसाठी यूज केला जातो. सो ऑर्थिनोफोबिया म्हणजे पक्ष्यांपासून जी काही भीती आपल्याला लागते ती. ॲक्रोफोबियावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ॲगोरोफोबिया आणि ॲक्रोफोबिया याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. ओके. सो ॲगोराफोबिया हा एकंदरीतच ओपन स्पेस ज्या ठिकाणी खूप क्राऊड आहे. ओके. सो क्राऊड आहे, सो अशा ठिकाणी वाटणारी भीती म्हणजेच जास्त लोक असणाऱ्या खुल्या जागेमध्ये वाटणारी भीती. सो ॲगोरोफोबिया आणि ॲक्रोफोबिया. सो ॲक्रोफोबिया याचा अर्थ होतो उंचीवरून वाटणारी भीती. ओके. सो उंचीवरून वाटणारी भीती किंवा उंचीवर असताना आपल्याला वाटणारी भीती. सो बेसिकली फिअर्स ऑफ हाईट्स. ओके. सो फिअर्स ऑफ हाईट्स ज्याला ॲक्रोफोबिया म्हटलं जातो. सो लक्षात ठेवायचं आहे. ॲक्रोफोबिया. ओके. त्यानंतर आणखी याच्यामध्ये एरोफोबिया काहींना विमानात बसताना किंवा विमानात बसल्यानंतर एखाद्याला भीती वाटत असेल, सो त्याला काय म्हटलं जातं तर एरोफोबिया, नॉट ॲक्रोफोबिया, एरोफोबिया ज्याला फ्लाईंगची किंवा उडण्याची भीती वाटते. त्यानंतर नायक्टोफोबिया म्हणजे अंधारात वाटणारी जी काही भीती आहे, सो त्याला काय म्हटलं जातं तर नायक्टो म्हणजे नॉक्टरल जे काही शब्द आपण वापरत असतो. सो नायक्टोफोबिया दॅट मीन्स द डार्क, फिअर ऑफ द डार्क म्हणजे अंधाराची भीती वाटणे. त्यानंतर थॅनोटोफोबिया मृत्यूची भीती. हे लक्षात ठेवायचं आहे, यावर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. थॅनोटोफोबिया म्हणजेच फिअर ऑफ डेथ म्हणजे काय तर थॅनोटोफोबिया हे लक्षात ठेवायचं. ॲगोराफोबिया क्राऊड्स. ओके. आताच बघितलं जे आपल्याला परीक्षेत विचारलेलं आहे. ग्लासोफोबिया पब्लिक स्पीकिंग एखाद्या मंचावरून आपल्याला भाषण करताना जी काही आपल्याला भीती वाटत असते, सो त्याला काय म्हटलं जातो आहे तर ग्लासोफोबिया हे लक्षात ठेवायचं आहे. ग्लॉसोफोबिया दॅट मीन्स फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग. त्यानंतर क्लास्ट्रोफोबिया हे आताच बघितलं, स्मॉल पेसेसची वाटणारी भीती. टेक्नोफोबिया नावावरून लक्षात येईल. ॲक्वाफोबिया म्हणजे वॉटर किंवा हायड्रोफोबिया म्हणजे वॉटरपासून वाटणारी जी काही भीती आहे पाण्यापासून, सो ते याला म्हटलं जातो. त्यानंतर ॲटिचिफोबिया. ओके. सो ॲटिचिफोबिया याचा अर्थ होतो फेलियर, अपयश होऊ. आपण एखादा काम करतो आहोत आणि त्यापासून आपल्याला योग्य रिझल्ट मिळेल किंवा नाही, आपण त्यापासून अपयशी होऊ किंवा आपण फेल होणार आहोत, ही जी काही सिच्युएशन आहे आणि त्यापासून वाटणाऱ्या भीतीला ॲटिचिफोबिया. ओके. सो हे लक्षात ठेवायचं आहे. फिअर ऑफ फेलियर. हेमोफोबिया ब्लडपासून वाटणारी, हेमोवरून आपल्याला लक्षात येईल. आणि कॉलरोफोबियाचा क्लाउन्स. सो हे लक्षात ठेवायचं जोकरांपासून, जे काही जोकर्स असतात, सो त्यापासून वाटणारी भीती सो त्याला काय म्हटलं जातो तर कॉलरोफोबिया. सो हे जे काही विविध फोबियाज या ठिकाणी दिलेले आहेत ते व्यवस्थित एकदा परत रीड करा. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करून ठेवा, कारण यावर दरवर्षी किमान एक तरी प्रश्न 100% आपल्याला आयदर मग ते कंबाईन गडव असो किंवा गटक असो, त्यावर परीक्षेत प्रश्न हमखास असतो. सो या प्रश्नाचा एक पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 ॲगोराफोबिया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 इडियम व फ्रेजेसवर विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द इडियम. कोणती इडियम आहे? अ व्हाईट एलिफंट. बऱ्याचदा विचारलेलं आहे आयोगाने.
वन लायनर देखील यावर प्रश्न विचारून झालेला आहे. अ व्हाईट एलिफंट करेक्टली यूज, कोणत्या वाक्यामध्ये अ व्हाईट एलिफंट हा करेक्टली यूज केलेला आहे असा एकंदरीतच ग्रुप सी 2024 मागच्याच वर्षी कंबाईनच्या गट क मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि एका वेगळ्या पॅटर्नमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याआधी अ व्हाईट एलिफंट याचा अर्थ काय होतो अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जात होता. आता मात्र इडियम देतात आणि एखाद्या सेंटेन्समध्ये ते इडियम प्रॉपरली बसतो आहे की नाही किंवा त्या सेंटेन्ससाठी तो इडियम योग्य जे काही त्या इडियम चा अर्थ किंवा मतितार्थ दिलेला आहे तो सुटेबल आहे किंवा नाही अशा स्वरूपाचा प्रश्न आयोग विचारत आहे. सो ते देखील आपल्याला इडियम्स किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन त्यानंतरच्या अँटोनिम्स सिनोनिम्स आपण रीड करताना ते व्यवस्थित लक्षात ठेवायला हवं किंवा प्रश्न वाचताना या छोट्या छोट्या जे काही पॅटर्न्स आयोग चेंज करत आहे सो त्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आता व्हाईट एलिफंट कोणत्या वाक्यामध्ये योग्य पद्धतीने अप्रोप्रिएट यूज केलेला आहे. पहिला जो दिलेला आहे ऑप्शन ए त्याच्यामध्ये ही बॉट अ व्हाईट एलिफंट. त्यानंतर ब आहे द गव्हर्नमेंट्स प्लॅन्स टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज ॲज अ व्हाईट एलिफंट. ओके. सी स्टेटमेंट काय आहे तर अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. त्यानंतर डी स्टेटमेंट काय आहे अ व्हाईट एलिफंट इज वन ऑफ द रेअरेस्ट स्पेसीज टुडे. ओके. आता व्हाईट एलिफंट याचा अर्थ सर्वात आधी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. तेव्हाच आपण एकंदरीतच ते कुठल्या वाक्यामध्ये योग्य पद्धतीने बसलेलं आहे आणि कोणता वाक्य या इडियम्सनुसार अप्रोप्रिएट असेल ते आपल्याला लक्षात येईल. ओके. आता व्हाईट एलिफंट सर्वात आधी आपण विचार करायचा की व्हाईट एलिफंट आपण बघितलेला आहे का किंवा व्हाईट एलिफंट असू शकतो का. तर जवळजवळ व्हाईट एलिफंट आपण आपल्याला आपल्या माहितीत तरी व्हाईट एलिफंट व्हाईट टायगर आपण बघितलं. ओके. सो व्हाईट एलिफंट आपण बघितलेलं नाही. ओके. आता व्हाईट एलिफंट याचा अर्थ काय होतो तर एनिथिंग लेस युटिलिटी मोर एक्सपेंडिचर. एखादी अशी गोष्ट जे कमी महत्त्वाची आहे पण त्याच्यावरचा खर्चच जास्त आहे. ओके. ते एक मूवी आहे ना आमदनी 98 खर्च रुपया. ओके. सो कमाई किती आहे तर 4 आण्याची आणि खर्च आपण किती 4 आण्याचा मसाला काहीतरी म्हणतात ना ते 8 आण्याची कोंबडी 4 आण्याचा मसाला असं वगैरे. सो तसं तेच या ठिकाणी अ व्हाईट एलिफंट त्यासाठीच या ठिकाणी शब्दप्रयोग केलेला आहे. सो अ व्हाईट एलिफंट एनिथिंग विथ लेस युटिलिटी अँड मोर एक्सपेंडिचर म्हणजेच काय तर एखादी गोष्ट कमी महत्त्वाचा आहे मात्र खर्च त्यावर लागणारा जो काही खर्च आहे तो अधिक जी काही खर्च अधिक लागणारी गोष्ट म्हणजेच काय तर व्हाईट एलिफंट. आता या ठिकाणी खर्चाविषयी या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. सो ते कुठल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिसून येतात त्यानुसार आपण ते स्टेटमेंट फाइंड आउट करू शकतो. आता या ठिकाणी दिलेलं आहे ही बॉट अ व्हाईट एलिफंट. तो व्हाईट एलिफंट किंवा पांढरा हत्ती घेऊन आला. होऊ शकते का शक्यता आहे का तर पांढरा हत्ती आपल्याला दिसून येत नाही किंवा तो घेऊ शकत नाही त्यामुळे शब्दशः अर्थ एकंदरीत इडियमचा दिसून येत नाही किंवा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते आपण एलिमिनेट करू शकतो. सो पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4. सो चारही स्टेटमेंट 1, 3 आणि 4 हे तीनही स्टेटमेंट आपण किंवा तीनही पर्याय एलिमिनेट केल्याच्यानंतर फक्त एकमेव पर्याय आपल्याला दिसून येतो दॅट इज सेकंड ऑप्शन नंबर 2 बी अँड सी. आता बीमध्ये काय दिलेलं आहे तर द गव्हर्नमेंट्स प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज ॲज अ व्हाईट एलिफंट. सरकारचा जो काही नियोजन आहे कशासाठी तर नवीन डॅम बनवण्याचा किंवा नवीन डॅम तयार करण्यासाठीचा जो नियोजन आहे त्याला क्रिटिसाइज करण्यात आलं वेगवेगळ्या किंवा विविध लोकांकडून किंवा वेगवेगळ्या संस्थांकडून किंवा इतरांकडून त्याला क्रिटिसाइज विच हॅज बीन अ न्यू डॅम हॅज बीन याचा अर्थ या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे क्रिटिसाइज हा जो स्टेटमेंट आहे तो पॅसिव्ह वॉईसमध्ये आहे. कोणाकडून तरी ते क्रिटिसाइज करण्यात आलं. का क्रिटिसाइज करण्यात आलं तर काय म्हणून क्रिटिसाइज करण्यात आलं तर ॲज अ व्हाईट एलिफंट म्हणजे काय तर त्याची युटिलिटी त्या डॅमची युटिलिटी कशी आहे तर कमी आहे मात्र त्यावर जो काही खर्च आहे तो कसा आहे मोर एक्सपेंडिचर आहे खूप जास्त खर्च मात्र त्याची युटिलिटी कमी म्हणून गव्हर्नमेंट जो काही डॅम तयार करतो आहे सो ते ॲज अ व्हाईट एलिफंट म्हणून क्रिटिसाइज करण्यात आलेलं आहे. एकदम बरोबर आहे. अप्रोप्रिएट स्टेटमेंट आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सी अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. आता जर्नी बाय एअर म्हणजेच काय तर अवकाशातून किंवा
प्लेनमधून, थोडक्यात प्लेनमधून जे काही जर्नी आहे, प्रवास आहे, सो सामान्य व्यक्तींसाठी कसे असणार आहे, ॲज अ एअर इज अ व्हाईट एलिफंट. सो अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. सामान्य लोकांसाठी ते लेस युटिलिटी असणार आहे आणि खर्च जास्त. समजा एखादी व्यक्ती आहे, एखादी ए नावाची व्यक्ती आहे, त्याला एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणा जायचं आहे. ओके, आणि ही व्यक्ती एकतर फ्लाईटनं जाऊ शकतो किंवा बसनं जाऊ शकतो. ओके, आयदर ही कॅन गो विथ द फ्लाईट ऑर बस. सो जर एक सामान्य व्यक्ती असेल, त्याचा खर्च जेमतेम भागत असेल, तो जेमतेम खर्च करू किंवा जेमतेम कमवत असेल आणि त्यातूनच त्यांचा सर्व जे काही महिन्याभराचा जो खर्च आहे तो भागत असेल, सो अशा वेळेस तो प्लेनचा वापर करेल का? तर डेफिनेटली नॉट. ही यूज बस. ओके, सो ही यूज ॲज अ हिज प्रायमरी व्हेकल. सो बसचा वापर करेल आणि तो बस एक्सपासून वायपर्यंत तो बसनं प्रवास करेल. मात्र तोच व्यक्ती जेव्हा प्लेननं प्रवास करेल, सो अशा वेळेस त्याच्यासाठी एक काय असेल तर अ व्हाईट एलिफंट. ओके, सो अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी पीपल. हे सेंटेन्स त्यासाठीच यूज केलेलं आहे आणि हे देखील स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी अप्रोप्रिएट आपल्याला दिसून येतो. सो बी अँड सी, सो बोथ स्टेटमेंट आर अप्रोप्रिएटली राईट. ओके, आणि डी स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे तर अ व्हाईट एलिफंट इज वन ऑफ द रिअरेस्ट स्पेसिस. सो स्पेसिसबद्दल या ठिकाणी बोललं गेलेलं नाही, त्याच्यामुळे ड जे स्टेटमेंट आहे, डी स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. सो पर्याय क्रमांक 2 बी अँड सी, बोथ बी अँड सी इज टू बी राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, सो अ व्हाईट एलिफंट हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट. ओके, सो चूज द इडियम दॅट मीन्स टू रिव्हील अ सिक्रेट ऑर अ कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. आता आपल्याला इडियम किंवा एकंदरीतच एक म्हण शोधायची आहे ज्याचा अर्थ होतो टू रिव्हील अ सिक्रेट किंवा कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. गुप्त असलेली गोष्ट उघड करणे, त्यासाठी कुठला इडियम वापरला जातो, असा एकंदरीतच कंबाईन ग्रुप सी 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ब्रेक द आईस पहिल्याच लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं. दुसरा आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. तिसरा आहे बाईट द बुलेट. चौथा आहे हिट द नेल ऑन द हेड. ओके, सो या पर्यायापैकी कुठला पर्याय या टू रिव्हील अ सिक्रेट ऑर टू रिव्हील अ कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशनसाठी योग्य आहे? आता ब्रेक द आईस याचा अर्थ काय होतो? ब्रेक द आईस म्हणजे काय तर इनिशिएशन टू स्पीक आफ्टर सायलेन्स. ओके, खूप प्रदीर्घ शांततेनंतर एखादा टेन्स सिच्युएशनमध्ये जर 4-5 लोक आपण बसलेलो आहोत आणि MPSCचा रिझल्ट लागल्यानंतर जर अपेक्षित रिझल्ट लागलेलं किंवा अपेक्षित जो काही निकाल आपल्याला मिळालेला नसेल किंवा अपेक्षित स्कोर आपल्याला आलेलं नसेल आणि त्यामुळे आपली पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षेतून आपण कट ऑफ झालेलो असो, सो अशा वेळेस एका टेन्स सिच्युएशनमधून एखादा कुठला तरी कार्यकर्ता उभा राहतो आणि आपल्याला मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करतो किंवा मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो. सो दॅट इज कॉल्ड ही स्टार्टेड ब्रेक द आईज फॉर दॅट इंटेन्स किंवा टेन्स सिच्युएशन. सो ब्रेक द आईस हे लक्षात ठेवायचं आहे. इनिशिएशन टू स्पीक आफ्टर सायलेन्स, गंभीर शांततेत अर्थात एक टेन्स सिच्युएशनमध्ये बोलण्याची सुरुवात करणे. सो ब्रेक द आईस यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. कॅट आउट ऑफ द बॅग. ओके, सो कॅट आउट ऑफ द बॅग हे लक्षात ठेवायचं आहे. ही बॅग आहे आणि कॅट काय आहे तर बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच लेट द कॅट आउट ऑफ द बॅग याचा अर्थ काय होतो तर रिव्हील अ सिक्रेट म्हणजे काय तर गुपित गोष्ट उघडी करणे. म्हणजे कॅटला बॅगचा बाहेर काढणे म्हणजे काय तर गुपित गोष्ट उघडी करणे. टू रिव्हील अ सिक्रेट ऑर टू रिव्हील कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. आणि तेच या ठिकाणी जे काही प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे, सो त्यासाठी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. ओके, आता बाईट द बुलेट यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बाईट द बुलेट याचा अर्थ होतो एखादी गंभीर परिस्थिती किंवा धोकादायक परिस्थितीला धाडसाने सामोरे जाणे. ओके, अत्यंत डिफिकल्ट सिच्युएशन आपल्या समोर आलेलं असेल आणि त्याला ब्रेवली आपण फेस करत असो. ओके, सो वी आर फेसिंग
डिफिकल्ट सिच्युएशन विथ ब्रेव अँड करेज. सो दॅट सिच्युएशन किंवा दॅट सेंटेन्स वी कॅन यूज बाईट द बुलेट इन द प्लेस ऑफ पर्टिक्युलर सिच्युएशन. सो बाईट द बुलेट हे लक्षात ठेवायचं आहे. बाईट द बुलेट टू एन्ड्योर अ डिफिकल्ट सिच्युएशन विथ करेज. गंभीर परिस्थितीला धाडसाने सामोरे जाणे याचा अर्थ आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर हिट द नेल ऑन द हेड हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. एखाद्या योग्य वेळी योग्य ते काम करणे, एकदम सहज आणि सोपा अर्थ, योग्य वेळी योग्य ते काम करणे. टू डू ऑर से एक्झॅक्टली राईट थिंग्स ॲट अ राईट टाईम. योग्य तेच बोलणे किंवा योग्य तेच करणे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. टू रिव्हील अ सिक्रेट दॅट मीन्स लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. अगेन वन मोर इडियम्स अँड फ्रेजेसवरचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम इन द गिवन सेंटेन्स. काय दिलेलं आहे सेंटेन्स? माय फादर बर्न्ड हिज फिंगर बाय इंटरफेअरिंग इन हिज नेबर्स अफेअर. आता या ठिकाणी अंडरलाईन करायचं राहिलेलं आहे. सो अंडरलाईन काय आहे ते लक्षात ठेवायचं आहे. बर्न हिज फिंगर्स. माय फादर बर्न हिज फिंगर बाय इंटरफेअरिंग इन हिज नेबर्स अफेअर. सो यासाठी बर्न हिज फिंगर यासाठी याचा अर्थ काय होतो? गॉट अपॉर्च्युनिटी फॉर रिवेंज, गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल, गॉट इंजरी ऑन फिंगर्स, गॉट वॉरिड फॉर हिज फिंगर. आता लक्षात ठेवायचं आहे, इडियमचा विचार करताना सर्वात आधी जे काही शब्दशः अर्थ पर्यायामध्ये दिलेलं असेल सो ते नसणार आहे किंवा तो पर्याय 99% शक्यतो असे पर्याय जे असतात ते त्या इडियमसाठी लागू होत नाही. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे, गॉट इंजरी ऑन फिंगर. सो तेच ते दिलेलं आहे ना या ठिकाणी. बर्न्ड हिज फिंगर म्हणजे त्याचा फिंगरला इंजरी झालेली आहे किंवा दुखापत झालेली आहे किंवा त्याने जाळलेलं आहे. मात्र शब्दशः अर्थ त्याचा तसा होत नसतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि 4 आपण काढू शकतो किंवा पर्याय एलिमिनेट करू शकतो. गॉट वॉरिड फॉर हिज फिंगर. सो हे 3 आणि पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे 2 पर्याय आपण एलिमिनेट केल्याच्या नंतर पहिल्या पर्यायात दिलेला आहे गॉट अपॉर्च्युनिटी फॉर रिवेंज आणि गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल. आता दोन्ही पर्यायांचा व्यवस्थित विचार केला तर बर्न्ट याचा अर्थ होतो जाळणे. ओके. सो एखाद्या व्यक्ती जर त्याचं फिंगर जळत असेल किंवा दुखापत झालेली असेल तर त्याला अपॉर्च्युनिटी म्हणणार आहोत का? गॉट अपॉर्च्युनिटी फॉर रिवेंज, बदला घेण्यासाठी त्याने आपल्या हातातील बोट जाळले असं आपण म्हणणार आहोत का? तर नक्कीच नाही. सो पर्याय क्रमांक 1 देखील योग्य असणार नाही. सो गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल. आता गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल याचा अर्थ होतो टू गेट इन टू ट्रबल म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेणे. बर्न वन्स फिंगर. आता या ठिकाणी जो सेंटेन्स दिलेला आहे, माय फादर बर्न्ड हिज फिंगर बाय इंटरफेअरिंग इन हिज नेबर्स अफेअर्स, म्हणजे जे काही आपले शेजारी आहेत. ओके. सो शेजाऱ्यांच्या भांडणामध्ये किंवा शेजाऱ्यांच्या मॅटरमध्ये इंटरफेअर करून एकंदरीतच माझ्या वडिलांनी काय केलं तर स्वतःवर संकट ओढवून घेतलेले आहे असं एकंदरीत या स्टेटमेंटचा अर्थ होतो. सो बर्न वन्स फिंगर दॅट मीन्स टू गेट इन टू ट्रबल म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेणे. आणि पर्याय क्रमांक 2मध्ये हे अप्रोप्रिएटली योग्य पद्धतीने दिलेलं आहे. सो गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल. आता इतर जे काही यापूर्वी विचारलेले जे काही इडियम्स आहेत, अंडर द रोज. आता अंडर द रोज सिक्रेटली लक्षात ठेवायचं, सिक्रेटली एखादी गोष्ट गुपित असणे. मागच्या स्लाईडमध्ये आपण जे बघितलेलं होतं टू रिव्हील अ सिक्रेट किंवा कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. सो अंडर द रोज याचा अर्थ होतो सिक्रेटली एखादी गोष्ट गुपित असणे. स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स याचा अर्थ होतो, हे मागच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं पहिल्याच लेक्चरमध्ये, टू ओपन अबाउट समथिंग दॅट शुड बी अ सिक्रेट. ओके. एखादी गुपित गोष्ट उघडी करणे किंवा एखाद्या गुपित गोष्टी संदर्भातील माहिती उघड करणे. दॅट मीन्स स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स इज अ सिनोनिम्स ऑफ लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. ओके. लक्षात ठेवायचं, याला सिनोनिम्स असणारा कुठला आणखी एक इडियम आहे तर स्पिल द बीन्स. ओके. स्पिल द बीन्स म्हणजे जे काही बियाणे आहेत. सो स्पिल म्हणजे ते जे बियाणे एकंदरीतच मातीमध्ये असतात तर त्यावरचा जो काही धूळ आहे किंवा माती आहे ते सरकवणे म्हणजेच काय तर स्पिल द बीन्स. सो थोडक्यात गुपित गोष्ट
गुपित माहिती उघडी करणे, हे लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अगेन वन मोर इडियम अँड फ्रेजेसवरचा प्रश्न. सिलेक्ट द इडियम दॅट मीन्स टू क्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली. सिलेक्ट द इडियम दॅट मीन्स टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली. अवघड गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणे. सो त्यासाठी कुठला इडियम वापरण्यात आलेला आहे असा एकंदरीत त्या ठिकाणी प्रश्न ग्रुप सी 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. टर्न ओव्हर अ न्यू लीफ, थ्रो इन द टॉवेल, बीट द डेड हॉर्स, रीच फॉर द स्टार. आता चारही इडियमवर आयोगाने आय थिंक यामध्ये रीच द स्टार पहिल्यांदाच विचारलेला आहे. बीट द डेड हॉर्स यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. थ्रो इन द टॉवेल मागच्याच वर्षी 2024च्या मुख्य परीक्षेमध्ये आय थिंक कंबाईंड गडब मुख्य परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. आणि टर्न ओव्हर लीफ हे देखील एक इडियम आहे. सो चारही इडियमचे योग्य अर्थ काय आहे ते आपण बघूया. सर्वात आधी ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली. दॅट मीन्स अशी गोष्ट करणे जे अशी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणे जे डिफिकल्ट आहे किंवा सहज शक्य नाही. ओके, सहज जी काही मिळवणे ती गोष्ट प्राप्त करणे शक्य नाही. सो त्यासाठी योग्य जो ऑप्शन असणार आहे सो रीच फॉर द स्टार. रीच फॉर द स्टार. आता आपण स्टार मिळवू शकतो का? इज इट पॉसिबल टू रीच द स्टार? एनी वन ऑफ यू? सो तुमच्यापैकी कोणीतरी मिळवू शकतो का? आपण चांद तारो आले जे काही गोष्टी आहेत ते आपण करत असतो, मात्र इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. वी कांट रीच टू द स्टार. ओके, म्हणजे एखाद्या तारापर्यंत आपण जाऊ शकतो पण ते ग्रॅब करू शकत नाही किंवा ते मिळवू शकत नाही. ओके, सो तरी देखील सध्याचा याच्यामध्ये एलॉन मस्क सारखा व्यक्ती आहे आणि त्याची स्पेस एक्स जी कंपनी आहे ते मार्सवर जाण्याचं एक जी काही गोष्ट आहेत किंवा जे मार्समध्ये जाण्याचा आणि त्या ठिकाणी वसाहत करण्याचे जे काही ट्विट्स जे आहेत सो त्यांनी केलेलं आहे. सो त्या व्यक्तीचा विचार दृष्टिकोनातून आपण मिळवू शकतो, मात्र इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल किंवा डिफिकल्ट आहे. सो यासाठी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 रीच फॉर द स्टार. आता इतर 3 जे काही इडियम्स आहेत टर्न ओव्हर अ न्यू लीफ, थ्रो इन द टॉवेल, बीट द डेड हॉर्स. सो रीच फॉर द स्टार दॅट मीन्स टू ट्राय टू अचीव समथिंग डिफिकल्ट ऑर अनलाइकली. आकाशाला गवसणी घालणे किंवा यश मिळवणे. या ठिकाणी ॲक्च्युलीमध्ये आकाशाला गवसणी घालणे किंवा यश मिळवणे नाही तर चुकीचं आहे. मिळवण्याचा प्रयत्न करणे. यश मिळवण्याचा प्रयत्न करणे. ओके, सो ही PDF शेअर करताना मी यामध्ये थोडा करेक्शन करून देईन. डोंट वरी अबाउट दॅट. टर्न ओव्हर अ न्यू लीफ हे जे काही पहिला पर्याय दिलेला आहे टर्न ओव्हर अ न्यू लीफ, टू बी एंटायरली चेंज टू बी बेटर. टर्न ओव्हर अ न्यू लीफ म्हणजे काय तर मागची जी काही आपण कंबाईनची पूर्वपरीक्षा दिलेली होती त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली काही मिस्टेक झालेल्या असतील, चुका झालेल्या असतील आणि वी कुडंट क्लिअर दॅट प्रिलिम्स ऑफ कंबाईन ग्रुप बी. ओके, पण नेक्स्ट इयरमध्ये आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थित आपला प्लॅन करून व्यवस्थित जे काही टेस्ट सिरीज असतील, इतर ज्या काही गोष्टी आपल्याला जे मागच्या परीक्षेमध्ये ज्या काही आपल्या हातून चुका झालेल्या आहेत तर त्यामध्ये सुधार करून पुढच्या वेळेस जेव्हा नव्या जोमाने आपण परत परीक्षा देऊ आणि पास होऊ किंवा पास होत असो, सो अशा वेळेस टर्न ओव्हर अ न्यू लीफ म्हणजे काय तर नव्या रूपामध्ये काय झालेलं आहे तर बदल झालेला आहे असा त्याचा अर्थ. सो थोडक्यात टर्न ओव्हर अ न्यू लीफ म्हणजे काय तर टू बी एंटायरली चेंज टू बेटर म्हणजे चांगल्यासाठी बदल होणे. ओके, सो एका नव्या रूपात बदल करणे दॅट मीन्स टर्न ओव्हर अ न्यू लीफ. त्यानंतर थ्रो इन द टॉवेल. थ्रो इन द टॉवेल हा निगेटिव्ह शब्द आहे, लक्षात ठेवायचं. निगेटिव्ह म्हणजे काय तर त्याचा अर्थ निगेटिव्ह होतो. टू गिव अप ऑर ॲक्सेप्ट डिफीट. शरणागती पत्करणे आणि पराजयाचा स्वीकार करणे. विशेषतः बॅटलफील्डसाठी जी काही इडियम आहे ते वापरला जातो. सो थ्रो इन द टॉवेल, टू गिव अप ऑर ॲक्सेप्ट डिफीट. शरणागती पत्करणे किंवा पराजय स्वीकार करणे हे लक्षात ठेवायचं आहे. थ्रो इन द टॉवेल. त्यानंतर बीट द डेड हॉर्स. बीट द डेड हॉर्स. आता बीट द डेड हॉर्स मेलेल्या घोड्याला मारणे किंवा मृत्यू झालेल्या घोड्याला मारणे. याचा अर्थ काय होऊ शकतो तर आपली एनर्जी जी आहे वेस्ट करणे, उगाच
शहाणपणाची जी काही भावना आहे किंवा नॉट शहाणपणाची भावना पण उगाच ताव दाखवणे आपण म्हणू शकतो. सो बीट द डेड हॉर्स, जिवंत असताना एकंदरीतच काही त्या व्यक्तीकडून किंवा पर्टिक्युलर पर्सनकडून झालेलं नाही, मात्र मृत्यूनंतर त्याला मारण्याचा प्रयत्न करणं असा याचा अर्थ. दॅट मीन्स याचा अर्थ थोडक्यात काय होऊ शकतो तर टू वेस्ट टाईम ऑर एनर्जी ऑन समथिंग ऑलरेडी हॅपन, जी काही गोष्ट घडून गेलेली आहे सो त्याला परत त्यामध्ये वेळ घालवणे आणि त्याला एकंदरीतच जिवंत करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्याला डिवसण्याचा प्रयत्न करणे. सो बीट द डेड हॉर्स याचा अर्थ एखाद्या झालेल्या गोष्टीवर आपला वेळ किंवा ऊर्जा गमावणे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. सो चारही स्टेटमेंट आपण चारही जे काही इडियम्स आहेत ते व्यवस्थित बघितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 9 सिनोनिम्सवर आधारित हा प्रश्न आहे. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर एक्सप्लेनेशन, कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. 2023 आय थिंक 2024मध्येच विचारलेला आहे. यस 2024मध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, सो आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द एक्सप्लेनेशन, कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन, स्पेक्ट्रम, स्पेक्युलेट, स्प्लेंडिड आणि स्पेक्टॅक्युलर. कारण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा माझा हा जो प्रश्न आहे तो चुकलेला होता. सो त्यामुळे एकंदरीतच मला लक्षात आहे की हा प्रश्न 2024च्या मुख्य परीक्षेत विचारलेला होता. सो कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन, स्पेक्ट्रम, स्पेक्युलेट, स्प्लेंडिड आणि स्पेक्टॅक्युलर. आता मी त्या ठिकाणी विचार काय केलेलं होतं तर स्पेक्ट्रम म्हणजे जे काही विज्ञानामधील किंवा सायन्समधील जो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे सो ते अभ्यासत असतो. सो सायन्स संदर्भातील टर्म्स आपल्याला स्पेक्ट्रम वाटलेलं होतं, म्हणजे त्या ठिकाणी मला वाटलेलं होतं आणि त्यामुळे जे काही पर्याय ते मी नेग्लेक्ट केलेलं होतं. आणि या ठिकाणी कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे तेच स्पेक्ट्रमच त्याचा अर्थ होतो, म्हणजे वर्णपट किंवा विस्तृत श्रेणीमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेली जी काही गोष्ट असते सो त्याला स्पेक्ट्रम, त्याचा रूट वर्ड आहे स्पेक्ट्रम. ओके, सो ते मला नंतर लक्षात आलं. स्पेक्टॅक्युलेट, नंतर स्प्लेंडिड आणि स्पेक्टॅक्युलर. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 स्पेक्ट्रम. ओके, सो कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स, स्पेक्ट्रम हा योग्य पर्याय असणार आहे. वाईड व्हेरायटी ऑफ रिलेटेड थिंग्स, विस्तृत श्रेणी किंवा एखाद्या गोष्टीबद्दल व्हेरिएशन जास्त असणे, सो दॅट इज कॉल्ड स्पेक्ट्रम. स्पेक्टॅक्युलेट म्हणजे काय तर तर्क लावणे किंवा अंदाज बांधणे. टू गेस ऑर फॉर्म ॲन ओपिनियन विदाऊट कम्प्लीट इन्फॉर्मेशन, एखादी गोष्ट किंवा एक म्हणतात ना एक म्हण आहे हाफ नॉलेज कॅन बी ऑलवेज डेंजरस. ओके, सो अर्धवट ज्ञान हे सहसा किंवा नेहमी धोकादायक असतो. ओके, सो हाफ नॉलेज कॅन बी ऑलवेज डेंजरस, अर्धवट ज्ञान हे नेहमी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. सो तेच एक स्पेक्टॅक्युलेट हा त्यासाठी वर्ड आपण वापरू शकतो. टू गेस किंवा फॉर्म ॲन ओपिनियन विदाऊट कम्प्लीट इन्फॉर्मेशन, एखादी गोष्ट किंवा एखादी बाजू आपण जाणून न घेता त्याबद्दलची तर्क लावणे आणि आपला ओपिनियन देणे किंवा जजमेंट करणे. ओके, सो अंदाज किंवा तर्क बांधणे, सो स्पेक्टॅक्युलेट हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर स्प्लेंडिडचा अर्थ होतो पॉझिटिव्ह वर्ड आहे स्प्लेंडिड, ब्युटिफुल, व्हेरी इम्प्रेसिव्ह, उत्कृष्ट किंवा सुंदर, एकंदरीतच दिमाखदार जो शब्द आपण वापरत असतो. सो स्प्लेंडिड. रोहित शर्मा डिड अ स्प्लेंडिड परफॉर्मन्स, दॅट मीन्स व्हेरी इम्प्रेसिव्ह किंवा ब्युटिफुल परफॉर्मन्स. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पेक्टॅक्युलर. स्पेक्टॅक्युलर याचा अर्थ देखील एक पॉझिटिव्ह वर्ड आहे स्पेक्टॅक्युलर. एक्स्ट्रीमली इम्प्रेसिव्ह, फॅब्युलस, ब्युटिफुल, अत्यंत प्रभावी, नेत्रदीपक, यश ज्याला आपण म्हणत असतो. सो समवन क्रॅक्ड MPSC राज्यसेवा एक्झाम, सो स्पेक्टॅक्युलेट एक्झाम किंवा स्पेक्टॅक्युलर अचिव्हमेंट. सो वी कॉल स्पेक्टॅक्युलर अचिव्हमेंट. जर एखाद्याने MPSC पास केलेली असेल किंवा त्याने अचीव केलेलं असेल जे त्याला पोस्ट पाहिजे, सो स्पेक्टॅक्युलर लक्षात ठेवायचं. फॅब्युलस, ब्युटिफुल, इम्प्रेसिव्ह किंवा अत्यंत प्रभावी. ओके, सो चारही जे काही वर्ड आहे सो त्याचं मिनिंग या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 चूज द वर्ड ऑर फ्रेज नियरेस्ट टू द गिवन वर्ड. ॲफ्लुएंट, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न ॲफ्लुएंट.
आता ॲफ्लुएंट याचा अर्थ काय असू शकतो? सो या इमेजवरून गेस करण्याचा प्रयत्न करा. मायझरली, वेल्दी, स्पेंडथ्रिफ्ट, फ्रुगल. आता ॲफ्लुएंट हा एकंदरीतच ॲडजेक्टिव्ह आहे. कशाचा? ॲफ्लुएन्स या नाऊनचा. नाऊन ॲडजेक्टिव्ह हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो ॲफ्लुएन्स नाऊन याचा अर्थ होतो ॲबंडन्स किंवा वेल्थ, भरपूर संपत्ती असणे किंवा श्रीमंत व्यक्तीसाठी ॲफ्लुएन्स. ही इज अ ॲफ्लुएंट पर्सन. ही इज अ ॲफ्लुएंट पर्सन, दॅट मीन्स ही इज अ वेल्दी पर्सन. सो ॲफ्लुएंट हा एकंदरीतच संपत्ती संदर्भात किंवा भरपूर संपत्ती असण्याच्या संदर्भात, श्रीमंतीच्या संदर्भात आपल्याला ॲफ्लुएंट हा शब्द दिसून येतो. आणि या ठिकाणी मायझरली, त्यानंतर वेल्दी, स्पेंडथ्रिफ्ट आणि फ्रुगल जे काही शब्द दिलेले आहेत. सो त्यापैकी वेल्दी हा जो काही शब्द आहे तो योग्य आणि अप्रोप्रिएट यासाठी पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 2 वेल्दी. इतर जे शब्द बघितलं, मायझरली, व्हेरी स्टिंजी, अनविलिंग टू स्पेंड मनी. म्हणजे काय तर अनविलिंग टू स्पेंड मनी म्हणजे खर्च करण्याची कंजूसी करणे किंवा इच्छा नसणाऱ्या व्यक्तींना आपण काय म्हणत असतो? कंजूस. व्हेरी स्टिंजी. ओके, सो हे निगेटिव्ह वर्ड आहे. स्पेंडथ्रिफ्ट, आता या मायझरलीचा अगदी अपोजिट वर्ड स्पेंडथ्रिफ्ट आहे. ड्रिफ्ट सारखा स्पेंड करणे म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करणे, प्रवाह, पैशाचा प्रवाह, उधळणे. हू स्पेंड मनी केअरलेसली ऑर वेस्टफुली. उधळा ज्याला म्हटला जातो फाजील खर्च करणाऱ्या व्यक्तीसाठी. स्पेंडथ्रिफ्ट हा जो काही शब्दप्रयोग आहे तो केला जातो, लक्षात ठेवायचा आहे. स्पेंडथ्रिफ्ट म्हणजे फाजील खर्च करणारा किंवा उधळ्या, भरपूर पैसे खर्च करणारा किंवा भरपूर आपल्या जे काही चैनी आहेत त्या चैनीच्या गोष्टीवर खर्च करणाऱ्या व्यक्तीला स्पेंडथ्रिफ्ट पर्सन म्हटलं जातं. फ्रुगल म्हणजेच इकॉनॉमिकल, केअरफुल स्पेंडिंग मनी. मितव्ययी किंवा काटकसरी. एक प्रकारे मायझरलीला सिनोनिम्स आपण म्हणू शकतो. फ्रुगल कंजूस व्यक्ती, इकॉनॉमिकल खर्च करण्यामध्ये, केअरफुल स्पेंडिंग मनी. सो फ्रुगल हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो ॲफ्लुएंट दॅट मीन्स वेल्दी पर्सन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सिनोनिम्सवर आधारित. सी वॉज ऑलवेज सॉलिसिटस अबाउट वेलफेअर ऑफ हर स्टुडंट. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. कंबाईन गडब मुख्य परीक्षा 2023मध्ये सॉलिसिटस याचा अर्थ काय होतो? स्ट्रॉंग, कन्सर्न, रिलायबल, काइंड. आता सॉलिसिटस याचा अर्थ फुल ऑफ एन्झायटी अँड कन्सर्न. म्हणजेच काय तर काळजीभाव किंवा चिंता असणे, एखाद्या गोष्टीविषयी चिंता असणे, काळजी असणे. सो दॅट इज कॉल्ड सॉलिसिटस. ओके, सो सॉलिसिटस हे लक्षात ठेवायचं आहे. शोईंग केअर, कन्सर्न, अटेन्शन. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसंदर्भात, वस्तूसंदर्भात आपण जेव्हा केअरफुल एखादी गोष्ट करत असतो किंवा कन्सर्न असतो, सो अशा वेळेस सॉलिसिटस हा जो शब्दप्रयोग आहे सो केला जातो. सो विशेषतः बाळासाठी आई. ओके, सो मदर इज अ सॉलिसिटस फॉर हर बेबी. शोविंग केअर. ओके, शाळेत किंवा महाविद्यालयाच्या संदर्भात असेल, स्टुडंटच्या संदर्भात, तर टीचरच्या बाबतीत आपण हा जो काही वर्ड आहे तो यूज करू शकतो. स्ट्रॉंगचा अर्थ काय होतो? तर हॅविंग फिजिकल पॉवर किंवा मेंटल स्ट्रेंथ, बलवान, शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग. कन्सर्न म्हणजेच वरी अबाउट समथिंग, एखाद्या बाबतीत चिंता असणे, एखाद्या गोष्टीविषयी चिंता वाटणे, कन्सर्न. ते सॉलिसिटस या शब्दासाठी योग्य पर्याय असणार आहे कन्सर्न, पर्याय क्रमांक 2. रिलायबल म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास दर्शवू शकतो किंवा दाखवू शकतो. दॅट कॅन बी ट्रस्टेड ऑर ट्रस्टफुल. विश्वासू, खात्रीशीर, रिलायबल. काइंड म्हणजे बिईंग गुड, केअरिंग, हेल्पफुल, दयाळू व्यक्तीसाठी आपण काइंड हा जो शब्दप्रयोग आहे तो करत असतो. सो पर्याय क्रमांक 2 कन्सर्न या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे सॉलिसिटस या शब्दासाठी. सो लक्षात ठेवायचं आहे कन्सर्न. त्यानंतर ॲव्हेरिसियस हा जो काही शब्द आहे सो त्यासाठी आपल्याला सिनोनिमस जो काही वर्ड आहे तो फाइंड आउट करायचा आहे. कंबाईन गडब मुख्य परीक्षा 2021मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. अप्लिकेबल, ऑमनीप्रेझेंट, ऑमनिशियंट, ग्रीडी. द वर्ड ॲव्हेरिसियस इज अ सिनोनिमस विथ. अप्लिकेबल आहे का? ऑमनीप्रेझेंट, ऑमनिशियंट आणि ग्रीडी. आता ॲव्हेरिसियस याचा अर्थ काय आहे ते माहिती असल्याशिवाय आपण या प्रश्नाचा आन्सर देऊ शकत नाही.
ॲव्हरिशियस याचा अर्थ होतो हॅविंग ॲन एक्स्ट्रीम डिझायर फॉर वेल्थ ऑर मटेरियल गेन. मटेरियल गेन म्हणजे काय तर भौतिक सुखासाठी किंवा भौतिक वस्तूंसाठी किंवा संपत्तीसाठी एक्स्ट्रीमली डिझायर असणे, लोभी असणे किंवा संपत्ती पिपासू हा जो काही मराठी वर्ड आहे संपत्ती पिपासू. सो लोभी लालची व्यक्ती आपण ज्याला म्हणत असतो. सो त्यासाठी हा ॲव्हरिसियस निगेटिव्ह वर्ड आहे, लक्षात ठेवायचं ॲव्हरिसियस. सो त्याला सिनोनिम्स कुठला असू शकतो, अप्लिकेबल, ओमनीप्रेझेंट, ओमनिशियंट आणि ग्रीडी. सो ॲव्हरिसियस याचा अर्थ होतो लोभी किंवा संपत्ती पिपासू. सो आता तुम्हाला याचा आन्सर मिळालेला असेल. पर्याय क्रमांक 4 ग्रीडी म्हणजे लालची किंवा लोभी. सो लोभी व्यक्तीसाठी ग्रीडी हा शब्दप्रयोग केला जातो. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नासाठी योग्य पर्याय असणार आहे. अप्लिकेबल म्हणजे रेलेवंट ऑर सुटेबल, लागू होणारी किंवा उपयुक्त अशी गोष्ट अप्लिकेबल आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपण अप्लिकेबल आहे असं म्हणतो त्याचा अर्थ काय, तर ती त्या पर्टिक्युलर विषयाच्या बाबतीत काय आहे तर रेलेवंट आहे किंवा सुटेबल आहे. ओमनिशियंट म्हणजेच काय तर नोविंग एव्हरीथिंग ऑर कम्प्लीट नॉलेज, हे लक्षात ठेवायचं आहे. यावर परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे आणि विचारला जाऊ शकतो. ओके, सो स्टार करून ठेवा. ओमनिशियंट एखाद्या व्यक्तीला सर्वज्ञ किंवा तो व्यक्ती सर्वज्ञ आहे, प्रत्येक विषयाच्या बाबतीत एखाद्याला ज्ञान आहे. सो त्या व्यक्तीसाठी ओमनिशियंट हा शब्दप्रयोग केला जाऊ शकतो. सो आपल्या क्षेत्रामध्ये जे काही 4 मुख्य परीक्षा दिलेल्या व्यक्तींसाठी ओमनिशियंट आपण म्हणू शकतो. ओके, सो ओमनिशियंट ॲस्पिरंट हू टीच न्यू कमर्स हाऊ टू पास द MPSC एक्झाम. ओके, सो एनिवेज इट इज जोक्स अपार्ट. सो ओमनिशियंट लक्षात ठेवायचं आहे, सर्वज्ञ म्हणजेच कम्प्लीट नॉलेज असणारा किंवा नोईंग एव्हरीथिंग. ओमनीप्रेझेंट याचा अर्थ होतो सर्वव्यापी किंवा सर्व कुठेही गेले तरी आपल्याला तो मिळणारा व्यक्तीच्या संदर्भात असेल, वस्तू असेल. सो ओमनीप्रेझेंट म्हणजेच आपण सहसा जे काही शब्द आहेत ते गॉडच्या संदर्भात किंवा देवच्या संदर्भात आपण वापरत असतो. ओके, सो गॉड इज अ ओमनीप्रेझेंट म्हणजेच काय तर देव हा एव्हरीवेअर इज अ प्रेझेंट एव्हरीवेअर ॲट अ सेम टाईम, एकाच वेळी तो वेगवेगळ्या किंवा सर्वत्र उपस्थित असणारा व्यक्ती किंवा एक सुपरनॅचरल गोष्ट म्हणजेच ओमनीप्रेझेंट, हे लक्षात ठेवायचं. ग्रीडी डिझायर ऑफ मनी ऑर वेल्थ, लालची किंवा लोभी व्यक्तीसाठी वापरला जातो. आणि ॲव्हरिसियस याचा अर्थ देखील लोभी किंवा संपत्ती पिपासू असा अर्थ होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ग्रीडी हा या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अँटोनिम्स. सो जवळपास 5 प्रश्न किंवा 4 प्रश्न आपण सिनोनिम्सचे बघितलेले आहेत. मॅच द वर्ड्स इन द कॉलम ए विथ देअर अपोजिट मिनिंग इन द कॉलम बी. सो ए आणि बी कॉलममध्ये जे काही शब्द दिलेले आहे सो त्याचा अपोजिट जी काही जोडी आहे ती आपल्याला लावायची आहे. फिकल, फ्रुगल, लॉयल्टी, जेंटल. आणि दुसरीकडे बी सेक्शनमध्ये दिलेलं आहे फेरोसियस, एक्स्ट्रावॅगंट, कॉन्स्टंट, ट्रिकेरस. ओके, आता सर्वात आधी या शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो बघूयात वन बाय वन. फिकलचा अर्थ काय होतो तर चंचल किंवा स्थिर न राहणारा, नॉट स्टेडी किंवा चंचल व्यक्ती, दॅट इज कॉल्ड फिकल. ओके, आता फिकलसाठी अपोजिटवर जर आपण या ठिकाणी बघितलं फेरोसियस असणार का तर नाही. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे जास्त खर्च करणाऱ्या व्यक्तीसाठी एक्स्ट्रावॅगंट म्हटलं जातो. कॉन्स्टंट म्हणजेच स्थिर असलेला किंवा त्यामध्ये बदल होत नाही अशी गोष्ट, म्हणजे फिकलला योग्य अँटोनिम्स कुठला मिळणार किंवा अपोजिट वर्ड तर कॉन्स्टंट. सो अला 3 नंबरची जोडी. सो अला 3 नंबरची जोडी पर्याय क्रमांक 3मध्ये नाही आणि पर्याय क्रमांक 1मध्ये नाही. ओके, नंतर फ्रुगलमध्ये काटकसरी किंवा मितव्ययी, मागच्याच स्लाईडमध्ये आपण बघितलेलं आहे. सो फ्रुगल याचा अर्थ होतो काटकसरी, एखाद्या समवन हू इज व्हेरी कन्सर्न टू एक्सपेंडिचर किंवा स्पेंड मनी, सो दॅट इज कॉल्ड फ्रुगल. ओके, सो फ्रुगल म्हणजेच काटकसरी किंवा मितव्ययी. आता फ्रुगलचा अर्थ काटकसर करणारा किंवा कमी खर्च करणारा. सो एक्स्ट्रावॅगंटचा अर्थ होतो एकंदरीतच उधळ्या किंवा फाजील खर्च करणारा, मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो. सो बला 2 नंबरची जोडी. सो फ्रुगलला अपोजिट असणार आहे एक्स्ट्रावॅगंट. लॉयल म्हणजे एकंदरीत निष्ठावान किंवा विश्वासू.
सो लॉयल याचा अपोजिट असणार आहे ट्रिकेरस. ट्रिकेरस याचा अर्थ होतो घातकी किंवा दगाबाज. ओके, धोका देणारा. सो लॉयलला सीला 4 नंबरची जोडी. सो एक मिनटं. सो एकच मिनटं, काहीतरी पर्यायामध्ये मिस्टेक झालेला आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर ड आहे जेंटल. जेंटलचा अर्थ होतो सौम्य किंवा मृदू, आणि फेरोशियस याचा अर्थ होतो क्रूर किंवा भयंकर. ओके, फेरोशियस क्रूर किंवा भयंकर. सो एका बाजूला फिकल म्हणजे चंचल किंवा स्थिर न राहणार, फ्रुगल कमी खर्च करणारा, लॉयल म्हणजे एकंदरीत विश्वासू किंवा निष्ठावान व्यक्तीच्या संदर्भात, जेंटल म्हणजे सौम्य किंवा मृदू व्यक्ती, आणि अपोजिट वर्डमध्ये फेरोशियस म्हणजे एकंदरीत क्रूर भयंकर स्वरूपाचा. त्यानंतर एक्स्ट्रावॅगंट म्हणजे खूप खर्च करणारा, कॉन्स्टंट म्हणजेच एकंदरीतच न बदलणारा किंवा कायम असणाऱ्यासाठी कॉन्स्टंट, आणि ट्रिकेरियस म्हणजे विश्वासघातकी. सो अला 3 नंबरची जोडी, बला 2 नंबरची जोडी. सो अला 3 बला 2. त्यानंतर लॉयलसाठी लक्षात ठेवायचं आहे, लॉयलला अपोजिट असणार आहे. या ठिकाणी 4 पाहिजे होतं. ओके, सो सीला 4 नंबरची जोडी, आणि डीला असणार आहे जेंटलचा अपोजिट फेरोसियस. ओके, सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 थोडा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सो सीला 4 नंबरची जोडी, लॉयलच्या विरोधात ट्रिकेरियस. ट्रिकेरियस याचा अर्थ काय होतो तर विश्वासघातकी, धोका देणारा व्यक्ती किंवा दगाबाज व्यक्ती. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. फाइंड द करेक्ट अँटोनिम्स ऑफ ऑस्टेंटेसियस. ऑस्टेंटेसियस या शब्दाचा अपोजिट अँटोनिम्स आपल्याला विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. नॉट रिझोनेंट, पॉम्पस, लाऊड, नॉट इगर. आता ऑस्टेंटेसियस याचा अर्थ काय होतो. सो सर्वात आधी ऑस्टेंटेसियस याचा अर्थ आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो तेव्हाच आपण अशा स्वरूपाचा किंवा अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर त्याचा आन्सर योग्य, विदाउट एनी हेजिटेशन वी कम विथ द राईट आन्सर. ओके, अदरवाईज वी वोंट बी able to find out such types of question, to find the answer. ओके, आता ऑस्टेंटेसियस याचा अर्थ आपल्याला सर्वात आधी बघायचा आहे. ऑस्टेंटेसियस याचा अर्थ होतो फॉन्ड ऑफ डिस्प्लेइंग, शो ऑफ. ओके, आता हे जे काही वर्ड्स, सर्वात आधी एक डिस्क्लेमर, हे जे काही वर्ड्स आपण बघत आहोत हे मिनिंग वगैरे त्यानंतर मराठीमध्ये ट्रान्सलेशन वगैरे दिलेलं आहे. सो एस पी बक्षी सरांचं जे काही बुक आहे व्होकॅब इंग्लिश ग्रामरचं, सो त्यातील व्होकॅब सेक्शन आणि पाल अँड सुरी. ओके, सो पाल अँड सुरी सरांच्या जे काही इंग्लिश ग्रामरच्या संदर्भाने आणि व्होकॅबच्या संदर्भाने जे काही बुक आहे, सो त्यामधील जे काही वर्ड आहे ते आपण घेतलेलं आहे. सो एक ऑथेंटिक जे काही सोर्सेस आहे सो त्यामधून हे वर्ड्स आपण करतो आहोत. सो डोंट वरी अबाउट याची जी काही ऑथेंटिसिटी आहे सो त्याविषयी तुम्ही निश्चिंत राहा. सो ऑस्टेंटेसियस याचा अर्थ होतो फॉन्ड ऑफ डिस्प्लेइंग, शो ऑफ करणे किंवा त्याला आपण मराठीमध्ये दिखाऊपणा. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक जाऊ द्या. सो एखादी गोष्ट करण्यासाठी आपण खूप अभ्यास करतो हे दाखवतो, मात्र ॲक्च्युअलमध्ये तेवढा अभ्यास होतो आहे किंवा नाही. सो त्या दाखवण्यासाठी जी काही सिच्युएशनसाठी शो ऑफ करण्यासाठी जो वर्ड यूज केला जातो किंवा वापरला जातो सो त्यालाच ऑस्टेंटेसियस हा जो काही वर्ड आहे तो इंग्रजीमध्ये वापरला जातो. सो लक्षात ठेवायचं आहे ऑस्टेंटेसियस. त्यानंतर नॉट रेझोनंट म्हणजेच आता सर्वात आधी रेझोनंट याचा अर्थ काय तर स्ट्रॉंग इमोशनल इम्पॅक्ट, इफेक्टिव्हनेस. आता नॉट रेझोनंट म्हणजे खरंच एखादी गोष्ट इम्पॅक्टफुल आहे किंवा इफेक्टिव्हनेस आहे की आपण वर त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो असं रेझोनंट म्हणजे विश्वास, एखाद्या गोष्टीवर विश्वास करू इतका तो इफेक्टिव्ह आहे किंवा नाही. सो त्यानुसार रेझोनंट. आता रेझोनंट या ठिकाणी नॉट रेझोनंट म्हटलेलं आहे म्हणजे रेझोनंटचा अपोजिट, आणि ऑस्टेंसियसचा अपोजिट देखील असणार आहे. ओके, सो ऑस्टेंसियसचा अपोजिट नॉट रेझोनंट.
त्यानंतर पॉम्पस याचा अर्थ काय आहे तर ॲक्टिंग इन अ सेल्फ इम्पॉर्टंट ऑर ऑरोगंट. ॲक्टिंग इन अ सेल्फ इम्पॉर्टंट किंवा ऑरोगंट, ज्याला गर्विष्ठ, ओके गर्विष्ठ झालेला आहे, गर्विष्ठ किंवा बडाईखोर म्हटला जातो. सो लक्षात ठेवायचं गर्विष्ठ किंवा बडाईखोर पॉम्पस, जो स्वतः सेल्फ इम्पॉर्टंट आरोगंटला महत्त्व देतो, म्हणजे बडाई जास्त मारतो किंवा दिखाऊपणा करतो. सो अगेन ऑस्टेंटियससाठी हे देखील काय असणार आहे तर सिनोनिम्स असणार आहे, लक्षात ठेवायचं. इगर म्हणजे काय व्हेरी इंटरेस्टेड ऑर एक्सायटेड टू डू समथिंग, उत्सुक असणे, आतुर असणे हे असणार नाही. याचा अर्थ या ठिकाणी ते अपोजिट किंवा सिनोनिम्स देखील जुळून येत नाही. ओके, सो इगर म्हणजे व्हेरी इंटरेस्टेड किंवा एक्सायटेड टू डू समथिंग, मात्र या ठिकाणी नॉट इगर दिलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. रेझोनंटचा थोडा या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतो. ऑस्टेंटेसियस याचा अर्थ होतो दिखाऊपणा आणि रेझोनंटचा अर्थ होऊ शकतो टू शो स्ट्रॉंग इमोशनल इम्पॅक्ट किंवा इफेक्टिव्हनेस. मात्र आयोगाने या प्रश्नाचा योग्य आन्सर दिलेला आहे नॉट रेझोनेंट. ओके, सो तरी एकदा मी परत हे योग्य आहे का ते बघतो आणि तसं कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे. कारण रेझोनंटचा अर्थ होतो स्ट्रॉंग इमोशनल इम्पॅक्ट. सो एक पॉझिटिव्ह वर्ड आहे रेझोनंट, रेझोनन्स, वेगवेगळे शब्द तुम्ही बघितलेले असेल. इफेक्टिव्हनेस, मात्र नॉट रेझोनंट म्हणजे इफेक्टिव्ह नसणारा किंवा सो या ठिकाणी अँटोनिम्स विचारलेला आहे. ऑस्टेंटेसियस यासाठी त्याचा योग्य पर्याय आयोगाने दिलेला आहे नॉट रेझोनंट. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. ओके, सो 15वा प्रश्न असणार आहे. चूज द वर्ड हॅविंग अपोजिट टू दॅट ऑफ बॉइस्टरस. ओके, बॉइस्टरस राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला आहे. बॉइस्टरससाठी एकंदरीत अपोजिट वर्ड काय असणार आहे आणि आयोगाने या ठिकाणी क्वाईट हा जो शब्द आहे क्वाईट, सो त्या ठिकाणी आय थिंक क्वाईट असा दिलेला होता आणि आयोगाला हा जो प्रश्न आहे तो कॅन्सल करावा लागलेला आहे. सो मागच्याच लेक्चरमध्ये आपण क्विट आणि क्वाईट या विषयी बोललेलो होतो. आता बॉइस्ट्रस याचा अर्थ काय तर बॉइस्ट्रस म्हणजे नॉयझी, एनर्जेटिक, वाईल्ड, टर्ब्युलंट, म्हणजेच काय तर गोंगाट करणारा, उत्साही, धडाकेबाज. ओके, सो गोंगाट असणे, खूप उत्साह असणे, विशेषतः आपल्याला बॉइस्ट्रस कुठं आपण म्हणू शकतो तर मॅरेज एकंदरीतच लग्न जेव्हा मंडपामध्ये वगैरे जेव्हा वराती जात असतात सो त्यावेळेस DJ वगैरे लावतात. सो ते सिच्युएशन कशी असते तर बॉइस्ट्रस असते. ओके, सो खूप गोंगाट असतो, उत्साह असतो त्या ठिकाणी, मोठ्या प्रमाणामध्ये एक नॉइझी सिच्युएशन त्या ठिकाणी क्रिएट झालेलं असतं. सो दॅट सिच्युएशन कॉल टू बी बॉइस्ट्रस. ओके, आता त्याला अपोजिट फाइंड आउट करायचं आहे तर रावडी अगेन बॉइस्ट्रससाठी रावडी हा जो शब्द आहे तो काय असणार आहे तर सिनोनिम्स असणार आहे. काम, आता काम काय आहे बॉइस्टरसचं अपोजिट असणार आहे का तर यस, अँटोनिम्स असणार आहे काम. सो बी आपल्या पर्यायात असायला हवी. क्वाईट, आयोगाने या ठिकाणी जे काही ईच्या नंतर आय दिलेलं होतं, मात्र मी परत हे जे काही क्वेश्चन घेताना त्याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि हे जे काही क्वाईट आहे त्याचा अर्थ शांतता असा होतो. सो लक्षात ठेवायचं आहे क्वाईट याचा अर्थ शांतता, काम. सो हे देखील असणार आहे. आणि या क्विट एक मिनटं, हे क्विट किंवा क्वाईट याचा अर्थ होतो महत्त्वाचा. ओके, सो क्वाईट याचा अर्थ होतो महत्त्वाचा, इम्पॉर्टंट किंवा इफेक्टिव्हनेससाठी. इट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग, आपण जेव्हा म्हणत असतो इट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग म्हणजे ते खूप चांगलं होतं, म्हणजे महत्त्वाचं होतं. सो क्विट म्हणजेच हा जो काही क्विट आहे सो त्याचा अर्थ माघार घेणे किंवा परत जाणे. सो हा क्विट. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. क्वाईट याचा अर्थ शांतता, सो बी आणि सी. आणि टुमल्टस याचा अर्थ होतो एकंदरीतच अगेन बॉइस्टरस किंवा गोंगाट. ओके, व्हेरी लाऊड, केओटिक. ओके, अस्थिर किंवा गोंधळलेला. सो हे लक्षात ठेवायचं आहे बॉइस्टरस आणि टुमल्टस, आणि त्यालाच रावडी. मात्र बी आणि सी या ठिकाणी योग्य आहे. सो बी आणि सी ओनली, पर्याय क्रमांक
2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता बॉयस्टरसाठी इतर जे काही सिनोनिम्स आहेत ते तुम्ही बघू शकता. रफ आहे, त्यानंतर नॉयझी, स्टोमी, रायटस, क्लॉमरस, अनरुली, त्यानंतर टेम्पेच्युअस, रॅम्बक्शन, लाऊड, अप्रोरियस. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर शेवटचा प्रश्न, एक फ्रेझल वर्बवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी पण पास, मागच्या पहिल्या लेक्चरमध्ये कटपासून सुरू होणारे फ्रेझल वर्ब बघितलं, दुसऱ्यामध्ये ब्रेकपासून सुरू होणारे फ्रेझल वर्ब, आणि तिसऱ्यामध्ये आपण पास या वर्डवरून किंवा वर्डवरून सुरू होणारे फ्रेझल वर्ब बघूयात. द रेली डॅश डॅश पीसफुली, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. ओके, सो मिनिंगफुली बनवण्यासाठी किंवा अर्थमय सेंटेन्स बनवण्यासाठी खालीलपैकी कोणता अल्टरनेटिव्ह पर्याय आपण वापरू शकतो. पास्ट ऑफ, पास्ट ऑन, पास्ट अवे, पास्ट ओव्हर. ओके, सो पास्ट ऑफ, पास्ट ऑन, पास्ट अवे आणि पास्ट ओव्हर. आता पास्ट अवे, पास्ट बाय हे जे काही इतर पास्टपासून सुरू होणारे जर फ्रेझल वर्ब बघितलं तर पास अवे याचा अर्थ होतो डाय, एखाद्याचं निधन होय. माय ग्रँडफादर वाज पास्ड अवे किंवा माय ग्रँडफादर पास्ड अवे ॲट 85. ओके, सो म्हणजेच काय तर माझं आजोबा 85व्या वर्षी काय झालं तर मरण पावला किंवा वारले. ओके, सो हे आपण पास्ड अवे डायसाठी बनवत असतो. पास बाय याचा अर्थ ट्रॅव्हल पास्ट विदाऊट स्टॉपिंग. ओके, जवळून जाणे किंवा न थांबता पुढे जाणे. सो पास बाय ट्रॅव्हलच्या बाबतीत जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करत असतो, सो एखादी गाडी आपल्याला जवळून जेव्हा जातो, ओके, सो घासून जेव्हा जातो, सो त्याला आपण पास बाय आपण म्हणत असतो. सो त्यासाठी हा यूज केला जातो, न थांबता पुढे जाणे किंवा जवळून जाणे. पासआउटच्या बाबतीत, फेंडच्या बाबतीत असेल, टू बिकम अनकॉन्शियस, बेशुद्ध होणे. फेंड म्हणजे काय तर बेशुद्ध पडणे, पासआउट. आणि चक्कर येणे. आणि एक पासआउट आहे काय तर जेव्हा एखादी प्रक्रिया आपली पूर्ण झालेली असते आणि त्या प्रक्रियेतून जेव्हा आपण एकंदरीत बाहेर निघत असतो. ओके, सो द थिंग्स विच हॅपन्स सक्सेसफुली ऑर डन अँड व्हेन वी अवे फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन, सो दॅट इज कॉल्ड पास आउट. ओके, सो फॉर एक्झाम्पल PSI जे असतात किंवा DYSP पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते पासआउट जे आपण म्हणत असतो, सो ते वेगळं पासआउट आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. पासआउट म्हणजे 3 प्रकारे होतं. एक तर बेशुद्ध पडणे, त्यानंतर चक्कर येणे. ओके, सो तेच. आणि तिसरा जो आहे सो तो पासआउट म्हणजे एखाद्या प्रक्रियेतून यशस्वी होऊन ते बाहेर पडणे. ओके, फॉर एक्झाम्पल PSI ट्रेनिंग वगैरे असेल, DYSPची ट्रेनिंग असेल, सो ते एक पासआउट. सो लक्षात ठेवायचं. पास ऑन, आता पास ऑन जे या ठिकाणी विचारलेलं आहे, पास ऑन याचा अर्थ एखादी गोष्ट घडणे, हॅपन. ओके, सो टू हॅपन्स, घडणे किंवा पार पडणे. जे या ठिकाणी विचारलेलं आहे, द रेली डॅश डॅश पीसफुली, सो द रेली पास्ट ऑफ. सो पास ऑफचा अर्थ होतो पार पडणे किंवा घडणे. ओके, सो द रेली पास्ट ऑफ पीसफुली म्हणजे रॅली कशी तर शांततेने पार पडली. ओके, सो जे काही रॅली आहे सो एक ते शांतपणे किंवा शांत चित्ताने पार पडलेली आहे. सो त्यासाठी पास्ट ऑफ हा जो काही फ्रेझल वर्ब आहे सो या ठिकाणी अप्रोप्रिएट बसणार आहे. सो पर्याय क्रमांक 1 हेच या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य आन्सर होतं. पास ऑन याचा अर्थ काय होतो तर कन्वे ऑर कम्युनिकेट, एखाद्याला निरोप देणे किंवा माहिती पुढे पाठवणे. ओके, सो एखाद्याला पास ऑन करणे म्हणजे एखाद्याला पास ऑन कर म्हणतो. ओके, एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगायची असेल मात्र तो लांब असेल, सो अशा वेळेस जर त्या व्यक्तीकडे आपला जो एखादा मित्र आहे तो जात आहे, सो त्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी आपण पास ऑन कर ही गोष्ट त्याच्याकडे पास ऑन कर असं आपण जेव्हा म्हणतो. सो दॅट मीन्स कन्वे अ आयडिया ऑर कन्वे अ मेसेज फॉर वन टू अनदर. त्यानंतर कम्युनिकेट याचा अर्थ होतो माहिती पुढे पाठवणे. पास ओव्हर म्हणजे काय तर इग्नोर करणे, दुर्लक्ष करणे किंवा एखादी गोष्ट टाळणे. रिफ्यूज टू डिस्कस. ओके, सो लक्षात ठेवायचं, रिफ्यूज टू डिस्कस किंवा दुर्लक्ष करणे. त्यानंतर आहे पास राऊंड म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणे. गिव्ह टू पीपल प्रेझेंट. ओके, वाटणे किंवा सर्वांना देणे, पास राऊंड. आणि पासअप याचा अर्थ होतो रिफ्यूज किंवा नॉट ॲक्सेप्ट किंवा फॉरगो किंवा संधी सोडणे किंवा नकार देणे. ओके, सो एखादी गोष्ट पासअप करणे म्हणजे काय तर नकार देणे, संधी सोडणे, हे लक्षात ठेवायचं आहे. पास अवे बघितलं, पास ओव्हर देखील बघितलं.
ओके, इग्नोर करणे, दुर्लक्ष करणे. पास ऑन देखील आपण बघितलं, याचा कन्वे करणे, कम्युनिकेट करणे, आणि पास ऑफ म्हणजे शांतपणे पार पडणे किंवा एखादी गोष्ट घडणे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पास ऑफ. सो अशा पद्धतीने आपण साधारणतः 15 प्रश्न 16 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेलं होतं. 16 PYQs आपण होकॅब अंतर्गत बघितलेलं आहे आणि त्या प्रश्नांचं जे काही सविस्तर डिस्कशन आहे, सो आपण आपल्या लँग्वेजमध्ये, माझ्या लँग्वेजमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा, कन्वे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप्स तुम्हाला हे जे काही लेक्चर्स आहेत ते आवडलेलं असेल. सो नक्कीच आवडलेलं असेल तर प्रोत्साहन द्या, लाईक करा, कमेंट वगैरे करा, चांगले फीडबॅक द्या. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. PDF हवी असेल तर कर्मशिला अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. सो त्या ठिकाणी तुम्ही ॲक्सेस करू शकता PDF. ओके, सो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.